आज करते आहे मस्त 10 मिनिटात होणारी मसाला भेंडी. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की घाईघाईमध्ये कोणकोणत्या भाज्या आपण करू शकतो डब्यासाठी, त्याची सिरीज आपण सुरू केली आहे. तर मसाला भेंडी मी कशी करते, आपण नॉर्मल ज्यावेळेस भाजी करतो की नाही भेंडीची, तशीच कट करून घ्यायची भेंडी. त्याच्यामध्ये कच्चेच मसाले टाकायचे, जे की मी कांदा लसूण वापरलेला आहे, धणे पावडर, हळद, हे सगळं मिक्स करायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि मी इकडं अर्ध लिंबू घेतलेले, लिंबाचा रस घेतला तरी चालेल, पण मी इकडं डायरेक्ट अर्ध लिंबू घेतलेलं आहे. ते सगळं मिक्स करून 10 मिनटं ठेवायचं, त्याच्यामुळं मसाले भेंडीत चांगले मुरतात. त्यानंतर फोडणी द्यायची. तर जिरी वापरली फक्त फोडणीसाठी. त्यानंतर कांदा टाकायचा. आता कांदा इतर भाज्यांना जेवढा आपण परततो कलर बदलेपर्यंत, तेवढं परतून घ्यायची गरज नाही आहे, फक्त मऊ होईपर्यंत तो परतायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टेचलेला लसूण टाकायचा, खूप सारा लसूण टाकायचा टेचलेला, भेंडीला भारी लागतो टेचलेला लसूण. ते मिक्स करायचं. आणि नंतर बेसन पीठ टाकलेलं 1 चमचा, ते सुद्धा चांगलं तेलात असं परतून घ्या. आणि त्यानंतर मग आपण जे मसाले लावलेली भेंडी आहे ना, ती टाकायची, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. झाकण किती, फक्त 5 मिनिट ठेवायचं कमी गॅसवरती. 5 मिनटानंतर परत एकदा मिक्स करा. सुरुवातीला भेंडी चिकट वाटते, अशी गिळगिळीत वाटते, ओलसर. ते मिक्स केल्यानंतर आहे ना, परत एकदा झाकण ठेवायचं. आणि आता मीडियम गॅसवरती तुम्ही ती शिजवून घ्यायची 5-6 मिनिट. अगदी 5-6 मिनटामध्ये भारी शिजते भेंडी, चिकटपणा त्याचा निघून जातो आणि मस्त होते बघा. तर आपली ही भेंडी तुम्हाला दिसत असेल छान शिजली आहे. लिंबाच्या फोडीचा पण कलर बदललेला आहे, याच्यावरून लक्षात येत असेल. तर सॉफ्ट अशी भेंडी शिजली आहे. आता काय करायचं, आता याच्यावरती झाकण नाही ठेवायचं. झाकण न ठेवताच याच्यामध्ये की नाही आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आता ऑप्शनल आहे शेंगदाण्याचा कूट टाकणं, कारण अशी ही भेंडी छान लागते. पण इकडे मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. आणि वरून थोडंसं तेल टाकणार आहे, कारण तेल टाकलं ना भेंडीमध्ये वरून लास्टला, त्यावेळेस की नाही ती एक शाईन पण करते. त्याच्यात अगोदरच चिकटपणा नसतोच, पण तरीसुद्धा थोडीशी अशी तिडतिडीत व्हायला, एकदम सुट्टी व्हायला ना मदत होते. जास्त असं सॉफ्ट असं वाटत नाही आणि खालीसुद्धा लागत नाही, म्हणून मी लास्टला पण थोडंसं तेल टाकते. आता ही भेंडी आपली तयार आहे डब्यासाठी. अगदी 10-12 मिनटामध्ये ही भेंडी तयार होते आणि खायला भारी लागते. एकदा करून बघा अशा पद्धतीने भेंडी. आतमधून मसाला ही भरलेला असतो भेंडीच्या, त्याच्यामुळं मस्त टेस्टला लागते. करायला सोपी आणि पटकन होणारी आहे, डब्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी.